बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे महाराष्ट्राला हादरवून टाकणारी। झी 24 तासनं ऑपरेशन सैतानच्या माध्यमातून पालघर ठाणे जिल्ह्यातील आदिवासी भागातल्या अल्पवयीन मुली विक्रीच्या रॅकेटचा पर्दाफाश केलाय। पालघर ठाणे जिल्ह्यात काही दलाल सक्रिय आहेत। हे दलाल पैशांचा आमिष देऊन गोरगरीब आदिवासी लोकांची फसवणूक करतात। दरम्यान झी 24 तासच्या बातमीची आता गृह मंत्रालयाने दखल घेतली आहे। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेले आहेत। ह्यामध्ये जे लोक हे रॅकेट चालवत आहेत असं दिसून येते की इझी टार्गेट जे सहजरित्या ज्यांना आर्थिक गोष्टींची गरज आहे, पैशाची गरज आहे, अशा गरजू लोकांना शोधायचं, त्यांचं ब्रेन वॉश करायचं आणि त्यांना ह्या चुकीच्या गोष्टींमध्ये त्यांची इन्व्हॉल्वमेंट करून घ्यायची। हे जे कोणी असतील त्यांच्यावरती नक्कीच कडक कारवाई 100% केली जाईल। झी 24 तास मला वाटतं या बाबतीमध्ये जे काही पुढाकार घेतलाय, शेवटी हा एक गृह विभागाला एक चांगला सपोर्ट देखील आहे आणि आपल्या जागृतीमुळे नक्कीच तिथे दोषींवरती कारवाई करण्यासाठी एक चांगलं तिथे एक पुढाकार आपल्यामार्फत हा घेतला गेलेला आहे। नक्कीच आपल्या मदतीने ह्यापुढे देखील एकंदरीत गृह विभागाच्या मार्फत ह्या सगळं कारवाई होणे अपेक्षित आहे। परंतु झी 24 तासने हा घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्यांचा आभार। त्याच्यामध्ये खूप जनजागृती करण्याची गरज आहे। मूळ कारण काय आहे? लवकर लग्न करून देणं, त्या मुली धड त्यांचं शिक्षणही पूर्ण होऊ देत नाहीत। याला आई वडिलांना खूप मोठं काउन्सिलिंग आणि आश्वस्त करण्याची गरज आहे। खरं आदिवासी समाजातले अनेक लोक आज मंत्री पण झालेले आहेत। मग एकीकडे असं असताना दुसरीकडे एक टोक आहे आणि ही परिस्थिती अतिशय विषण्ण करणारी आहे। आणि एक तर मुलींची अशा प्रकारे विक्री होणं आणि त्यांना काहीच माहित नाही की त्यांच्या आयुष्यात नेमकं काय चाललंय। तर याच्यावर निश्चितच म्हणजे आम्ही महिला आमदार असो, सगळ्यांनीच याच्यावर आवाज उठवण्याची गरज आहे आणि एकत्रितपणे याच्यावर नक्कीच काहीतरी समाधान काढून। म्हणजे सर्व धक्कादायक आणि एकमेव निंदनीय अशी घटना आहे। आदिवासींच्या ज्या आमच्या अनपढ लोक असतात, थोडेफार त्यांच्यामध्ये शिक्षणाचं प्रमाण कमी आहे, तर अशा काही शिक्षणाचे प्रमाण कमी असलेल्या लोकांना मिसगाईड करून त्यांच्या मुलींची सौदेबाजी करून त्यांना कुठेतरी एक जे रॅकेट या ठिकाणी निर्माण झाला आहे, हे नक्की सांगतो की हे सरकार त्या रॅकेटला नेस्तनाबूत करेलच। परंतु अशा प्रकारच्या ज्या घटना हे लोक करतात यांना कठोर शिक्षा होण्याची नितांत गरज आहे। ते आमच्या भोळ्या बाबड्या मुलींना त्या असल्या वाईट धंद्यामध्ये त्यांना समावेश करतात, त्यांचा एंट्री कुठे करवतात आणि फक्त त्यांना आमिष दाखवल्या जातं। त्या आमिषाच्या भरोश्यावर आदिवासी लोकांवर होणारा एक प्रकारचा अत्याचार आहे। आदिवासी अत्याचार कायद्यानुसार यांच्यावरती कारवाई होणे गरजेचे आहे। निश्चितच असा प्रकार घडला, जर का घडला असेल किंवा घडत असेल तर हे योग्य नाही। याबद्दलची विस्तृत माहिती घेण्याकरता मी तात्काळीनं पोलीस अधीक्षकांसोबत चर्चा करेल आणि जे काही याच्यामध्ये हे रॅकेट असेल, जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर निश्चित शासन कारवाई करेल।